साम्राज्य स्थापन करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी एकट्याने केलं नाही. त्यांना हातभार लागला तो संपूर्ण अनेक समाज, त्या समाजामध्ये मतभेद नव्हते आणि खऱ्या अर्थाने जर वाट दाखवल्या तर ते कोण असतील सुंदर समाज दाखवले. आणि पहिल्या देवींच्या 1921 एक अजून सुद्धा त्यांच्या जयंती निमित्त आज आपण इथं भेटलेलो आहोत. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं वाटतं की अनेक लोक अनेक लोक याच्या अगोदर आले, या नंतर येतील, पण आज अहिल्यादेवींनी किंवा छत्रपती शिवाजी महाराज किंवा त्या काळात ज्यांनी योगदान दिलं त्यांचं आपण सगळ्यांनी अनुकरण केलं पाहिजे. हे अनुकरण करत असताना प्रत्येकाने त्याचं मनन केलं पाहिजे, कारण की त्यातनच एक चांगली पिढी, भावी पिढी तुमची आमची सगळ्यांची ती उभी राहणार. भेदभाव तर होत राहणार, का होतात, पण एवढंच सांग की आज जे जगात चाललंय ते फक्त भेदावर जात पातच्या पलीकडे जर तुझी जात असेल तर ती माणुसकीची जात आहे. त्याचं भान प्रत्येकाने ठेवलं. आणि मला सांग माझ्या देवींनी एवढं मोठं त्यावेळेस आले की शिवाजी महाराज की माझं सौभाग्य समजतं की मी त्या कुटुंबात काय मागच्या वेळेस थोडस पुण्य काम केलं असावं. एवढे मोठे घराणे मला मी जन्माला नाही कोणी पण असत, पण जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत मी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती देतो, जात पात येऊन देऊ नका. आणि जास्तीत जास्त जे काय असेल कधी केव्हा 24/365 दिवस आपण मला हा जोपर्यंत जीवात जीव आहे सेवक वागण्यापेक्षा मी एवढंच सांगतो की स्वतःला धन्य समज. या आपण सगळ्यांनी मला कार्यक्रमाला बोलवलं जरी मी आलो असतो, कारण की मनापासून मला वाटतं मी आपण जो मला सन्मान केला सर्व लोकांनी मनापासून आभार मानतो. आणि आपण जास्त वेळ घेत नाही, पण पहिल्या देवींचं जे काय तिचं जे काम आहे ते थोडस त्याचं अनुकरण आपल्या जीवनात आपण आणलं पाहिजे. एवढं जर केलं तर त्या अर्थाने त्यांना आदरांजली होईल असं माझं मत आहे. साताऱ्यामध्ये आजच नाही तर दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यामाँ साहेबांची जयंती, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून होते. आमचे सर्व सहकारी संजय शेडगे इथं आहेत, अशोक शेडगे आहेत आणि सर्वच त्यांची टीम सगळेजण एकत्रित मिळून खूप छान हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करतात. त्याचप्रमाणे आजचा सुद्धा 301व्या जयंतीचा कार्यक्रम साताऱ्यामध्ये खूप सुंदर पद्धतीने पार पडला आणि फोक प्रबोधनच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम या जयंती महोत्सव समितीने यावर्षी राबवला. त्यांचे कार्यक्रम नेहमीच सुंदर होतात. असेच कार्यक्रम या जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून व्हावेत आणि अहिल्यादेवी छत्रपती शिवरायांच्या विचाराचा जागर व्हावा
आम्ही या निमित्ताने शुभेच्छा देतो. धन्यवाद.